नमस्कार. प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये यापूर्वी आपण बऱ्याच रेसिपी पाहिल्यात. त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. बरं, आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की मला हार्टचा त्रास आहे. झालं काय, माझं वयाच्या 22व्या वर्षी 1982ला पहिलं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यावर माझी तब्येत एकदम चांगली झालेली होती. डॉक्टर अशोक कानेटकरांनी माझं पहिलं ऑपरेशन केलेलं होतं. 2016 पर्यंत माझी तब्येत चांगली होती. 2016 नंतर माझी तब्येत थोडी बिघडायला लागली. आपलं चॅनल तेव्हा सुरू झालेलं होतं आणि मी त्या कामात रमत होते. मी स्वतःला त्या कामात गुंतवून घेतलेलं होतं. पण झालं काय, थोडे दिवस झाले की माझी तब्येत बिघडायची. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. परत बरी व्हायची, परत रेसिपी टाकायची. आपणा सर्वांच्या दुवा माझ्या तेव्हा सगळ्यासोबतच होत्या. धीरज माझी खूप सेवा करत होता. नंतर 2025 मार्चला माझी तब्येत अशी काही बिघडली की डॉक्टरांनी सांगितलं की आता आपल्याला वॉल बदलावी लागेल, ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. मग आम्ही सगळ्यांनी विचार विनिमय करून ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि मग आम्ही काय केलं की 2025 मार्चच्या 31 तारखेला माझी हार्ट सर्जरी केली. डॉक्टर शिव गुप्ता सरांनी माझी हार्ट सर्जरी केली. त्यापूर्वी मला जगदीश हिरेमठ सर, डॉक्टर सुनील साठे यांची मी अपॉइंटमेंट घेत होते. त्यांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं. हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स, नर्स, परिचारिका सर्वांनी मला एवढं छान कोऑपरेट केलं ना की या सगळ्यांच्या प्रेमाने सेवेने मी लवकर बरी झाले. ऑपरेशन खूप मोठं होतं. माझं वय आता 66 आहे. सगळा परिवार, नातेवाईक, मित्र मैत्रिणी सगळे टेन्शनमध्ये आले की आता ह्या वयात हे सहन कसं करणार. त्या सगळ्यांनी अक्षरशः देवाकडे प्रार्थना केली, धावा केला की हिला याच्यातनं व्यवस्थितपणे बाहेर काढ. आणि खरंच ही दुवा माझ्या अशी काही कामाला आली. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते 4-5 दिवस सुरुवातीला अगोदर, तर मला तुमच्यासुद्धा सगळ्या कमेंट्स मी मोबाईलवर वाचत होते. त्या पण माझ्या भोवती त्याचं असं जाणवत होतं की तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. साधू संतांचे, थोऱ्या मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं माझं ऑपरेशन अगदी छान सक्सेस झालं. 3 महिने माझ्या ऑपरेशनला झालेले आहेत. एक वॉल बदलली, एक वॉलचं पॅचअप केले. त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन तर घ्यायचंच आहे. ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी, माझा मुलगा, सून, नातू यांनी, धीरज यांनी तर माझी खूप सेवा केली. धीरज तर आत्तापर्यंत असं सारखं म्हणतो आणि तर नंतर तर तो एक दिवस मोजायचा. मम्मी ऑपरेशन झाले तुझं, इतके दिवस झाले, तितके. त्याचं मन असं धाकधूक करत होतं की मम्मी कशी कवर होईल. पण सगळ्यांचं बळ माझ्या पाठीशी होतं. त्याची सेवाचं फळ त्याला मिळालं आणि मी लवकर कवर झाले, बरी झाले. 3 महिने झालेले आहेत. ऑपरेशन झाल्यानंतर परिवाराने तर माझी सेवा केलीच. नातेवाईक पण मला सगळे भेटून दुवा देत होते. आणि माझ्या बहिणी जयश्री, रजनी, ज्योती या तिघीजणी वेळोवेळी येऊन माझी सेवा करत होत्या. त्यात जयश्रीने माझी महिनाभर एवढी सेवा केली आहे ना की त्याला शब्द नाही आहेत. तिच्यासोबत आई पण होती. आईचा, मायेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरनं, पाठीवरनं फिरला. ते बळच खूप मोठं असतं. नात्यातलं बळ खूप मोठं असतं. ते जेव्हा अनुभवतो ना तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. मी त्या सगळ्यांची पण आभारी आहे. असं हे सगळं पाठबळ घेऊन मी तुमच्यासमोर परत व्यवस्थितपणे उभी आहे. आपण सर्वांचे शुभेच्छा तर माझ्याबरोबर आहेतच. मी छान रेसिपी माझ्या तब्येतच्या सोयीनुसार तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी योगा प्राणायाम केलं, याचा पण फायदा मला झाला आहे. साधू संतांच्या आशीर्वादाचा फायदा झाला आहे. तर आपण परत भेटूया नवीन रेसिपीसह. आपणा सर्वांचे खूप धन्यवाद.